हाय, नवरात्री सिरीज डे 6 रेड कलरमध्ये तुमचं स्वागत आहे। आता मी रेड कलरची मस्त अशी घागरा पॅटर्न साडी नेसणार आहे। मी घागरा पॅटर्नच्या साड्या खूप आणलेल्या आहेत कारण नवरात्रीमध्ये स्पेशल घागराला महत्त्व आहे, त्यामुळे मी नॉर्मल ड्रेप पण आणलेले आहेत वेगवेगळे आणि घागरे ड्रेप यामध्ये मॅक्सिमम आणलेले आहेत। तर रेड कलरची साडी मी मागून सुरुवात करते प्लीट्स आणि घागरा बनवायला। तर यासाठी तुम्हाला कॅनकॅनचा स्कर्ट लागेल किंवा छान असा आपल्या घरातला थोडासा फुलणारा स्कर्ट घेतला तरी चालेल आणि त्याच्यावर आपल्या रेड कलरच्या साडीचा घागरा बनवायचा आहे। तर आपल्याला सगळ्या प्लीट्स करून घ्यायच्या आहेत आणि त्या प्लीट्स इव्हनली डिस्ट्रीब्यूट करायच्यात आणि हाईट पाहून तुम्हाला आतमध्ये टक करायचं आहे। हाईट पाहून तुम्ही छान टक करा। एकदम असं खेळणार वगैरे असेल तर थोडीशी हाईट वरती घेतली तरी चालेल। नवरात्री सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आधी ही डे 1 पासून मी वेगवेगळे ड्रेप दाखवलेले आहेत, ते जाऊन एकदा नक्की पहा। पुढचेही ड्रेप येत आहेत। तर आपण मागून प्लेट्स करायला सुरुवात केल्या, आता पुढे पण प्लेट्स आपण करूयात। आणि ह्या घागरा स्टाईलमध्ये भरपूर अशा प्लेट्स येतात, खाली लोअर प्लेट्स, आणि आपल्याला पदर थोडासा लागतो, त्यामुळे भरपूर अशी साडी आपली प्लेट्सला जाते। छान अशी टक करून घ्या। इव्हनली टक केलं की छान दिसतात सगळ्या प्लेट्स। आणि तुम्ही स्कर्ट पण सरकवू शकता किंवा कोणाची हेल्प घेऊन पण मागच्या साईडला प्लेट्स तुम्ही छान टक करू शकता। दुसऱ्यांची हेल्प घेतली तर अजून छान प्लेट्स येतील। आणि मस्त अशी घागरा स्टाईल ही साडी आहे। मी रेड कलर आहे म्हणून त्या रेड कलरची साडी घेतलेली आहे। तुम्ही यावर रेड ब्लाऊजही घेऊ शकता किंवा कॉन्ट्रास्टमध्ये तुम्ही ग्रीन कलरचा ब्लाऊज, मोरपंखी कलरचा ब्लाऊज, असे ब्लाऊज तुम्ही वेअर करू शकता। आता आपल्याला पदर बघतोय। आता आपले प्लीट्स करून झालेले आहेत। पदर मी बघितला तर थोडा मोठा झाला आहे, कारण इथे आपल्याला पदर थोडा छोटा लागतो, प्लीट्स भरपूर येतात, त्यामुळे राहिलेल्या प्लीट्स मी मागेच टक करत आहे। थोडीशी हेल्प घेऊन किंवा दुसऱ्यांना पाहायला तरी सांगा की व्यवस्थित टक होतात ते का नाही, आपला लुक फायनली मेस नको व्हायला। त्याच्यानंतर आता मी पदर पाहत आहे, पदर आता व्यवस्थित आहे। सुरुवातीला मी पदराचा एक कॉर्नर घेऊन पाहत होते, अरे घागरा स्टाईल तर येत नाहीये, पण हा कॉर्नर माझा चुकीचा होता। कॉर्नर आपल्याला खालचा कॉर्नर शोल्डरवर घ्यायचा आहे आणि जो वरचा कॉर्नर आहे तो राऊंड करायचा आहे। हे बघा, खाली जो कॉर्नर आहे तो आपल्याला शोल्डरवर ठेवायचा आहे आणि सेफ्टी पिन लावायची। सेफ्टी पिन लावल्यानंतर जो खालचा कॉर्नर आहे तो आपल्याला राऊंडमध्ये कमरेभोवती घ्यायचा आहे। इथे तुम्ही काठाचा कलर जर वेगळा असलेली साडी घेतली तर हा ड्रेप आणखी सुंदर दिसणार आहे। वेस्टर्न साडी घेतली पण काठाला त्याला वेगळा कलर आहे किंवा वर्क आहे काठाला, तर अशी साडी पण घागरा साडीमध्ये खूपच छान दिसते। आणि आपला सुंदर घागरा झालेला आहे, खूप छान दिसतो, एक वेगळाच आहे, थोडासा बेंगॉली लुक म्हणता येईल। आणि फ्रंट लुक छान दिसतो का तर आपल्या पदराला थोडी डिझाईन असते आणि तीच डिझाईन फ्रंटला येते, त्यामुळे एक वेगळा लुक होतो। अप्पर पोर्शनला आणि लोअर पोर्शनला मस्त असा घागरा तयार होतो। तर तुम्ही कमरपट्टा लावल्यावर हा लुक तुमचा लॉक होईल, म्हणजे पदर तुमचा लॉक होईल आणि छान तुम्ही गरबा दांडिया खेळू शकता। मागूनही लुक तुमचा छान होतोय, मागूनही तो पदराचा लुक असल्यामुळे मागचा लुक छान दिसतोय। आणि खाली पाहिलं तर एकदम अशा फ्लेअर येतात आहे, प्लीट्स येतात आहे, त्यामुळं अतिशय सुंदर असा हा घागरा लुक आपला दांडियाला रेडी आहे। वेस्टवेल्ड घातल्यावर पण हा लुक छान लॉक होतो। आणि तुम्हाला हा आवडलाय का लुक मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा चॅनलला अशाच नवनवीन सुंदर व्हिडिओसाठी। आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ देत। बाय बाय।